नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महिला व बाल विकास विभागाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या संरक्षण अधिकारी या पदासाठी विचारण्यात येणारी मराठी ग्रामर या विषयाची काही प्रश्नोत्तरे। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। तो खूप हुशार आहे, येथे विशेषण कोणते? तर खाली ऑप्शन दिले आहे। ए तो, बी हुशार, सी खूप, डी आहे। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी हुशार। कारण हुशार हा शब्द तो या नामाची गुणवत्ता सांगतो, त्यामुळे हुशार हा शब्द इथे विशेषण आहे। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। खालीलपैकी सर्वनाम कोणते? तर ऑप्शन आहे ए मुलगा, बी ती, सी अभ्यास, डी खेळ। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ती। कारण ती हा शब्द नामाच्या ऐवजी वापरला जातो, त्यामुळे ती हा शब्द सर्वनाम आहे। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। मी आज शाळेत गेलो, येथे क्रियापद कोणते? तर ऑप्शन आहे ए मी, बी आज, सी शाळेत, डी गेलो। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी गेलो। कारण मी आज शाळेत गेलो या शब्दात गेलो हा शब्द कृती दर्शवत आहे, त्यामुळे गेलो हा शब्द इथे क्रियापद आहे। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। खूप हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? ऑप्शन आहे ए नाम, बी क्रियाविशेषण, सी विशेषण, डी सर्वनाम। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी क्रियाविशेषण। खूप हा शब्द क्रियाविशेषण या प्रकारात मोडतो, कारण खूप हा शब्द क्रियेची तीव्रता सांगतो, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी क्रियाविशेषण। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। पण हा शब्द कोणता आहे? ऑप्शन आहे ए नाम, बी विशेषण, सी उभयान्वी अव्यय, डी क्रियापद। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी उभयान्वी अव्यय। पण हा शब्द उभयान्वी अव्यय आहे, कारण पण हा शब्द दोन वाक्य जोडत असल्यामुळे हा शब्द उभयान्वी अव्यय येतो। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। खालीलपैकी नाम ओळखा। ऑप्शन आहे ए धावणे, बी सुंदर, सी शाळा, डी फार। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी शाळा। तर शाळा हे नाम आहे, कारण शाळा हे ठिकाण दर्शवते, त्यामुळे शाळा नाम आहे। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। रामने आंबा खाल्ला, येथे कर्म कोणते? तर ऑप्शन आहे ए रामने, बी आंबा, सी खाल्ला, डी येथे। तर उत्तर आहे ऑप्शन बी आंबा। रामने आंबा खाल्ला, येथे आंबा हे कर्म आहे, कारण ज्यावर क्रिया होते ते कर्म, आणि इथे आंब्यावर खाण्याची क्रिया झालेली आहे, त्यामुळे आंबा हे कर्म आहे। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। ती गाणे गाते, येथे कर्ता कोण? तर ऑप्शन आहे ए ती, बी गाणे, सी गाते, डी काहीही नाही। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए ती। कारण क्रिया करणारा शब्द कर्ता असतो, आणि येथे क्रिया कोण करत आहे? तर क्रिया ती करत आहे, आणि गाणे गाण्याची क्रिया ती करत असल्यामुळे येथे ती हा शब्द कर्ता आहे। आता पुढचा प्रश्न घेऊया
प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी क्रियापद कोणते? ऑप्शन आहे ए. पुस्तक, बी. सुंदर, सी. वाचतो, डी. फार. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. वाचतो. कारण वाचतो हा शब्द कृती दर्शवत असल्यामुळे वाचतो हा शब्द क्रियापद आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. आम्ही मैदानावर खेळलो. येथे अव्यय कोणते? ऑप्शन आहे ए. आम्ही, बी. खेळलो, सी. मैदानावर, डी. नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. मैदानावर. कारण मैदानावर हा शब्द रूप बदलत नाही आणि मैदानावर हा शब्द सर्व ठिकाणी तसाच राहतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे मैदानावर. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. सुंदर फूल. येथे विशेषण कोणते? ऑप्शन आहे ए. सुंदर, बी. फूल, सी. दोन्ही, डी. काहीही नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए. सुंदर. कारण सुंदर हा शब्द फूल या नामाचा गुण दर्शवत आहे. त्यामुळे सुंदर हे विशेषण आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. तो आणि मी मित्र आहोत. येथे उभयआण्वी अव्यय कोणते? तर ऑप्शन आहे ए. तो, बी. मी, सी. आणि डी. मित्र. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. आणि. कारण आणि हा शब्द दोन शब्द जोडत असल्यामुळे तो उभयआण्वी अव्यय आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी सर्वनाम नाही ते कोणते? तर ऑप्शन आहे ए. मी, बी. तू, सी. तो, डी. राम. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी. राम. कारण राम हे एक नाम आहे, ते सर्वनाम नाही. त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे राम. राम हे सर्वनाम नाही. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. खूप अभ्यास कर. येथे क्रियाविशेषण कोणते? तर ऑप्शन आहे ए. अभ्यास, बी. कर, सी. खूप, डी. नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. खूप. खूप हा शब्द क्रियेची तीव्रता सांगत असल्यामुळे तो क्रियाविशेषण आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी क्रियावाचक नाम कोणते? तर ऑप्शन आहे ए. धावणे, बी. धाव, सी. धावता, डी. धावली. तर उत्तर आहे ऑप्शन ए. धावणे. कारण क्रियेपासून तयार झालेले नाम म्हणजे क्रियावाचक नाम. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन ए. धावणे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. मी उद्या येईन. येथे काळ कोणता? तर ऑप्शन आहे ए. वर्तमान, बी. भूत, सी. भविष्य, डी. आज्ञार्थी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. भविष्य. कारण मी उद्या येईन आणि उद्या येईन म्हटल्यानंतर इथे भविष्यकाळ होतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. तो फार लवकर धावतो. येथे क्रियाविशेषण कोणते? तर ऑप्शन आहे ए. तो, बी. फार, सी. धावतो, डी. लवकर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी. लवकर. कारण लवकर हा शब्द क्रियेची पद्धत सांगतो. त्यामुळे उत्तर आहे लवकर. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी अव्यय नाही ते कोणते? तर ऑप्शन आहे ए. पण, बी. आणि, सी. फार, डी. मुलगा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी. मुलगा. कारण मुलगा हे एक नाम आहे, अव्यय नाही. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 19. ती खूप आनंदी आहे. येथे विशेषण कोणते? ऑप्शन आहे ए. ती, बी. खूप, सी. आनंदी, डी. आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. आनंदी. ती खूप आनंदी आहे. या वाक्यात आनंदी हे विशेषण आहे. कारण आनंदी हा शब्द
गुण दर्शवत आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. राम शाळेत जातो येथे सर्वनाम आहे का? तर ऑप्शन आहे ए हो, बी नाही, सी कधी कधी, डी सांगता येत नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नाही. राम शाळेत जातो येथे सर्वनाम नाही, कारण या वाक्यात सर्व शब्द नाम, अव्यय आणि क्रियापद आहे, सर्वनाम नाही. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.